या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर, पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदा शाह मदार चौक सोलापूर। तालुक्यातील वांगी नंबर 1 येथे घराजवळील विहिरीत पडलेल्या 2 वर्षीय चिमुकलीला वाचविण्याच्या प्रयत्नात आईनेही विहिरीत उडी घेतल्याने मायलेकीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। शुक्रवारी दुपारी सुमारे 1:30च्या वाजता ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली। या घटनेने वांगी परिसरावर शोककळा पसरली आहे। मृतांची नावे शिल्पा सागर जाधव वय 28 आणि ऋता सागर जाधव वय 2 अशी आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लोकविकास डेअरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जाधव वस्ती येथे जाधव कुटुंब राहत असून त्यांच्या घराजवळच विहीर आहे। शुक्रवारी सकाळी शिल्पा यांचे पती सागर जाधव हे औषधे आणण्यासाठी टेंभुर्णी येथे गेले होते। शिल्पा यांच्या सासू शेतात कामासाठी गेल्या होत्या, तर सासरे खंडेराव जाधव हे पक्षाघाताने आजारी असल्याने घरीच होते। दुपारी घरातील इतर सदस्य जेवणासाठी घरी आल्यानंतर शिल्पा आणि ऋता घरात दिसून आल्या नाहीत। त्यामुळे नातेवाईकांनी त्यांच्या शोधास सुरुवात केली। शोध घेत असताना चिमुकल्या ऋताची चप्पल विहिरीत तरंगताना आढळून आली। त्यानंतर गावातील युवकांनी तातडीने विहिरीत शोध सुरू केला। विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने 3 विद्युत मोटारी लावून पाणी उपसण्यात आले। काही युवकांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता प्रथम ऋताचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर पुन्हा शोध घेतल्यानंतर काही वेळाने शिल्पा यांचाही मृतदेह सापडला। प्राथमिक माहितीनुसार चिमुकली ऋता खेळत असताना विहिरीत पडली असावी। तिला वाचवण्यासाठी आई शिल्पा यांनी विहिरीत उडी घेतली, मात्र शिल्पा यांना पोहता येत नसल्याने दोघीही पाण्यात बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला। मायलेकीचे मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले। शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू होती। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।